चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे एकदम चटाकेदार, स्पायसी आणि तोंडाला पाणी सुटेल अशी डिश आपण आज बनवणार आहे. आणि अशाच आपल्या तोंडाला पाणी सुटणाऱ्या डिशचं नाव आहे छोले भटोरे. चला तर मग बघूया चटाकेदार छोले आणि टम्म फुगलेले भटोरे नेमके बनवायचे कसे. सर्वप्रथम आपण भटोऱ्यांसाठी पीठ भिजवून घेणार आहे. एक मोठी परात घेतली आहे. त्यामध्ये एक मोठा बाउल मैदा घालून घेऊया. अर्धा वाटी रवा 15 मिनिटे पाण्यामध्ये मी भिजत ठेवला होता, तोही आपण यामध्ये घालून घेणार आहे. शक्यतो आपण भटोऱ्यांमध्ये मैदा तसाच घालतो, पण मी भिजून घातला आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, खूप छान याचा टेक्स्चर येतो. एक कप दही घालून घेऊया. त्यानंतर चुटकीवर खायचा सोडा घालून घेऊ आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया. त्यानंतर आपण एक मोठा चमचा तेल घालून घेणार आहे. याने पीठ आपलं छान नरम होतं. पीठ छान मिक्स झालेलं आहे. यामध्ये लागेल तसं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहे. पिठाचा छान गोळा तयार आपण करून घेणार आहे. पीठ आपल्याला एकदम सैलसर मळायचं आहे. एकदम दाटही ठेवायचं नाही आहे आणि पातळही करायचं नाही आहे. छान सैलसर नरम असं पीठ आपल्याला मळायचं आहे. त्यानंतर आपण यावर थोडंसं तेल घालू. एक कॉटनचा कपडा मी ओला करून घेतला आहे. तो आपल्याला पिठावर झाकून ठेवायचा आहे, जेणेकरून पीठ आपलं तडकणार नाही. 1 तासासाठी आपलं पीठ भिजतंय, तोपर्यंत आपण छोलेची तयारी करून घेऊया. आता आपण हे पीठ साईडला ठेवून देऊ आणि आपण आता छोले बनवायला घेऊ. 250 ग्रॅम काबुली चणे मी 6 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. 6 तास झालेले आहेत आणि चणे आपले छान भिजलेले आहेत. आता आपण याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया. छोले बनवण्यासाठी आपण छोले मसाला मार्केटमधून विकत आणलेला नाहीये, आपण घरी ताजा बनवून घेणार आहे. 2 काश्मीरी लाल मिरची घेतल्या आहेत. तेजपत्ता घेतला आहे. थोडेसे मेथी दाणे घेतले आहेत. थोडंसं दगडफूल घेतलं आहे. एक चक्री फूल घेतलं आहे. 5 ते 6 लवंग घेतलेले आहेत. 2 ते 3 छोटे तुकडे दालचिनीचे घेतले आहेत. 3 छोट्या हिरव्या इलायच्या घेतल्या आहे आणि 1 मोठी विलायची घेतली आहे. 7 ते 8 मिरी घेतली आहे. 1 छोटा तुकडा जावित्री घेतली आहे. थोडंसं शहाजिरं आणि कस्तुरी मेथी घेतली आहे. त्यानंतर 1 चमचा धणे घेतले आहेत. 1 चमचा जिरे घेतले आहेत आणि अर्धा चमचा बडीशोप घेतली आहे. पॅन गरम झाला आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला धने, बडीशोप, जिरं, लाल मिरची टाकून याला भाजून घेणार आहे. त्यानंतर सर्व खडे मसाले देखील आपण भाजून घेणार आहे. सर्व मसाले मंद आचेवर हलके हलके आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहेत. मसाला करपवायचा नाहीये, करपला की चव जाते. मसाला थंड झाला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याला वाटून घेऊया. तुम्ही बघू शकताय छोले मसाला आपला तयार झालेला आहे आणि खूप छान सुगंध या ठिकाणी त्याचा सुटलेला आहे. आता आपण ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेऊया. 2 मीडियम आकाराचे कांदे आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहेत. कांदा आपला गोल्डन झाला आहे. त्यामध्ये 1 मोठा टोमॅटो घालून घेऊ. त्याला देखील आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं त्यामध्ये आपण तेल घालूया. तेल घालून त्याला आपल्याला
थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी आपल्याला त्याला थोड्या वेळ ठेवायचं आहे. मसाला थंड झाला आहे, त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर घालून त्याचं आपण वाटण करून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया. सगळे मसाले रेडी झाले आहेत. आलं लसूण पेस्ट घेतली आहे. 2 चमचे लाल तिखट घेऊया. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घेऊया आणि पाऊण चमचा हळद घेऊया. कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. जिरा टाकून घेऊया. तेल आपण कमीच घालणार आहे, कारण भटोरे देखील तेलकट असतात. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालून घेऊया. आलं लसूण पेस्ट थोडीशी रोस्ट झाली की त्यामध्ये सर्व सुके मसाले घालून घेऊया आणि मसाले देखील आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया, जेणेकरून मसाले आपले खाली लागणार नाहीत. तेल सुटेपर्यंत मसाले छान भाजून घ्यायचे आहेत. मसाल्याला तेल सुटलं आहे, त्यानंतर वाटण घालून घेऊया. वाटण देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये चणे घालून घेऊया आणि याला छान मिक्स करून घेऊ. दीड ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे, ते यामध्ये आपण घालून घेऊ. आता आपण मीठ घालून घेऊया. साधारण 1.25 चमचे मीठ मी यामध्ये घातलं आहे. कुकरची 1 शिटी झाली की गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि 15 मिनिटं मंद आचेवर आपल्याला याला शिजवायचं आहे. 15 मिनिटानंतर मी गॅस बंद केला होता. आता शिट्टी निघाली आहे, खोलून बघूया. छोले आपले शिजले की नाही चेक करून घेऊ. दाबून बघूया. बघा, मस्त छोले आपले शिजले आहेत. आता आपण ग्रेव्ही कढईमध्ये काढून घेऊया. ग्रेव्ही कढईमध्ये काढून घेतली आहे. तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले. 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि अद्रकचे लंबे लंबे काप असे कापून आपण तडक्यासाठी घेतलेले आहे. आता आपण तडका ग्रेव्हीवर घालून घेऊया. तडक्यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या ग्रेव्हीला येतो आणि छोले अजून आपले चटपटीत होतात. भटोऱ्यांसाठी ग्रेव्ही थोडीशी पातळच हवी असते, पण तुम्हाला जर ग्रेव्ही अजून दाट हवी असेल तर तुम्ही थोडं पाणी कमी घालू शकता. मी 1.5 ग्लास घातला आहे, तुम्ही 1च ग्लास घाला, मग तुमची ग्रेव्ही थोडीशी घट्ट होईल. कुठलीही मसाल्याची आपण जेव्हा भाजी बनवतो, ग्रेव्ही बनवतो, ती थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट व्हायला चालू होते. त्यामुळे आपण गॅस बंद करून 10 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवणार आहे. ॲटोमॅटिकली आपली ग्रेव्ही घट्ट होणार. 1 तास पूर्ण झाला आहे. भटोऱ्यांचं पीठ आपलं छान भिजलं आहे. आपण याला थोडंसं मळून घेऊ. यावर थोडंसं तेल टाकूया. तेल टाकून याला थोडंसं मळून घेऊया. मी तुम्हाला पीठ तोडून दाखवते. बघा, असं आपलं भटोऱ्यांचं पीठ झालं पाहिजे. भटोरा लाटण्यासाठी आपण छोटासा गोळा काढून घेऊया. असा गोल आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. आपण पीठ लावणार नाहीये, तेल लावून आपल्याला भटोरे लाटून घ्यायचे आहेत. तेल लावून तुम्हाला ज्या आकारात हवा असेल तुम्ही त्या आकारामध्ये लाटू शकता. भटोरा गोलही असतो आणि लांबटही असतो. मी लांबट लाटला आहे, तुम्ही गोल लाटा, लांबट लाटा, काही फरक पडत नाही. कढईमध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं, त्यामध्ये आपण भटोरा टाकून घेऊया. असं याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, मस्त आपला भटोरा
टम्म असा फुगलेला आहे। ची पलटी मारून घेऊया। सगळे भटोरे याच पद्धतीने आपल्याला छान असे लाटून आणि तळून घ्यायचे आहेत। भटोरे छान असे टम्म आपले फुगलेले आहेत आणि खूप छान असा कलर त्यांना आलाय, बघू शकताय तुम्ही। चला तर मंडळी, छोले आणि भटोरे आपले रेडी आहेत। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।